नांदेड शहरातील बसस्थानकात बॉम्बस्फोट होणार असल्याची खोटी माहिती देऊन पोलिसांची धावपळ उडवणाऱ्या एका व्यक्तीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. मी मारणे गँगचा शार्प शूटर आहे. नांदेड बसस्थानकात बॉम्बस्फोट होणार आहे असा फोन करून अफवा पसरवणाऱ्या आरोपीला अंबेजोगाई येथून ताब्यात घेण्यात आले. नांदेड पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून आपण मारणे गँगचा शार्प शूटर असल्याचं सांगितलं. तसेच नांदेड बसस्थानकातील तक्रार पेटीत बॉम्बस्फोट होणार असल्याची चिठ्ठी टाकल्याचंही सांगितलं. या फोननंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत बसस्थानक परिसरात बंदोबस्त वाढवला. तक्रार पेटी तपासली असता त्यामध्ये बॉम्बस्फोटाबाबतचा मजकूर लिहिलेली चिठ्ठीही आढळून आली. त्यामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान वजीराबाद पोलीस ठाणे पोलिसांनी सायबर शाखेच्या मदतीनं या फोनचा तपास सुरू केला. तपासादरम्यान हा फोन अंबेजोगाई येथून करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांचं पथक तत्काळ अंबेजोगाई येथे दाखल झालं. चौकशी दरम्यान हा फोन एका पाणीपुरी विक्रेत्याच्या मोबाईलवरून केल्याचं समोर आलं. एका अज्ञात व्यक्तीनं महत्त्वाचा फोन करायचा असल्याचं सांगून मोबाईल घेतल्याची माहिती विक्रेत्यानं पोलिसांना दिली. मिळालेल्या वर्णनाच्या आधारे स्थानिक पोलिसांच्या मदतीनं शोध मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत अंबेजोगाईतील मणियार गल्ली रविवार पेठ येथील 35 वर्षीय शेख सलीम शेख याला नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चौकशी दरम्यान आपणच खोटी माहिती देत बस स्थानकात चिठ्ठी टाकल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. सध्या आरोपीला वजीराबाद पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस नियंत्रण कक्ष येथे एका अनोळखी इसमाने अनोळखी नंबरवरून कॉल केला व सांगितले की नांदेड बस स्टँडच्या याच्यात एक चिठ्ठी ठेवलेली आहे आणि त्यावरून नांदेडच्या काही मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे असं धमकीवजा एक पत्र दिलेलं सांगितलं. त्यावरून सदरची माहिती नियंत्रण कक्षातून आमच्या पोलीस निरीक्षक साहेब कदम साहेब यांना मिळाली. त्या अनुषंगाने माहितीची एकदम गांभीर्याने दखल घेत माहिती वरिष्ठांना तसेच दहशतवादी यात कुठला प्रयत्न आहे का सतर्कता बाळगण्यासाठी दहशतवादी विरोधी पथक यांना सुद्धा कळवून मिळालेल्या नंबरची माहिती तर इसम कोण आहे याची माहिती घेण्यासाठी 2 स्थानिक पथक नेमले. त्या पथकाने त्या इसम अंबाजोगाईचा असलेले समजून असल्यामुळे तिथे एक पथक पाठवलं. त्या पथकाने तिथे जाऊन खातरजमा करून शेख सलीम शेख चांदपाशा नावाचा इसम ताब्यात घेतला असता तो इसम मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न होत होते. तरी तो मनोरुग्ण आहे किंवा नाही हे खातरजमा आणखीन होणारच आहे. तरी त्याच्यात केलेले कृत्य हे एखादी दहशत पसरवण्यासाठी वेगळं कृत्य आहे. त्याच्यामुळे वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये 100/2026 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर इसमास ताब्यात घेऊन त्याला अटकेची कारवाई चालू आहे. आणि यातून वरिष्ठांनी जसे सूचना दिली मार्गदर्शन घेऊन यात परत आणखीन गांभीर्याने मनोरुग्ण असला तरी अधिक तपास करण्याचे वजीराबाद पोलीस स्टेशन आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी होणार आहे. चालू आहे. त्या व्यक्तीविरुद्ध आणखी काही आधीचे गुन्हे दाखल झाले? सदर व्यक्तीविरुद्ध बाहेरी संभाजीनगर येथे अशा प्रकारचं कृत्य केल्याची माहिती आहे. त्याची गुन्ह्याची खातरजमा आणखीन होणे आहे. पण अशी माहिती आहे यांनी यापूर्वी अशा प्रकार केलेले आहेत. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.